नमस्कार. आपण पाहताय सिटीनाव. आजच्या या विशेष चर्चा आपल्या या उपक्रमामध्ये आज माझ्या समोर आहे श्री सूर्यकांत पाठक. नमस्कार. नमस्कार. ग्राहक पेठ आणि सूर्यकांत पाठक या एकाच नाण्याचे दोन बाजू. ग्राहक मंचाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ते तमाम पुणेकरांना सर्वपरिचित असेच आहे. आपला मुद्दा आज ग्राहक मंचाचा मुळीच नाही. आपला मुद्दा आहे आपल्या विशेष चर्चेचा, अर्थात तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, आपला आमचा पुण्याचा खासदार कसा असायला हवा. या प्रश्नाचे अनेक कंगोरे आहेत आणि आज पाठक साहेबांची जी 7 संदर्भ मला या प्रश्नावर बोलायला मिळतील त्यांच्याकडून अनेक साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कारण या पुण्याचा इतिहास, या पुण्याच्या खासदारांचा इतिहास जो त्यांनी त्या काळात अनुभवलेला आहे, नुसता पाहिलेला नव्हे, आज त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आणि मग पुन्हा आपण आजच्या परिस्थितीकडे येणार आहोत. आपण वळूया आपल्या मूळ प्रश्नाकडे. आपला पुण्याचा खासदार कसा असायला हवा. इतकंच खरं तर म्हटलं तर खूप सोपं उत्तर आहे, म्हटलं तर खूप अवघड उत्तर आहे. याचं कारण कुठलाही खासदार, तो पुण्याचा असो किंवा अन्य शहराचा असो, तो अभ्यासू असला पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे, त्यानंतर त्याची हिंदी आणि इंग्लिशवरती शक्य झालं तर कमांड असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे गुन्हेगार प्रवृत्तीचा आस्था कामा नये, अशा ढोबळ अपेक्षा साधारणतः मतदारांच्या असतात. परंतु हा झाला आशावाद. कारण मतदाराला अशा प्रकारचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नाही. तो करायचा अधिकार कोणाकडे आहे? तो ज्याला तिकीट देण्याचा अधिकार आहे पक्ष नेतृत्वाला, त्याच्याकडे. म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदी त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की आपला प्रतिनिधी जो आपण शहरातून निवडून आणणार आहोत तो याच्यामध्ये बसतो का, आणि मग तसा जर का प्रतिनिधी आला तर त्यातून निवडण्याचा अधिकार हा साधारण मतदाराला मिळेल असं मला वाटतं. मी थोडंसं तुमच्या प्रश्नाच्या दुसऱ्या बाजूकडे जातो या उत्तराच्या. आता या दुसऱ्या बाजूकडे जाताना मला सूर्यकांत पाठक म्हणून उत्तर नको. एक सर्वसामान्य पुणेकर नागरिक म्हणून एखादा उमेदवार आपल्याकडं जो आता कोणी लोकसभेला असेल, मग त्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची आहे किंवा काय आहे, मग त्याला भाषेचं प्राबल्य प्रभुत्व आहे किंवा नाही, जे पक्ष आपल्याला देणार आहे त्यांना मतदान करणं आता नाईलाज आहे. परंतु या संदर्भात एक सर्वसामान्य पुणेकर नागरिक आवाज उठवत नाही, ती वस्तुस्थिती आहे. काय सांगाल. ही वस्तुस्थिती आहे. कारण काय माहिती का, सामान्य माणसाला त्याचा अवकाश आता कळत नाही. तो एकटा काहीच करू शकत नाही. तुमच्या पाठीमागे जर संघटन शक्ती असेल तर थोडंफार करू शकतो. केवळ संघटन शक्ती पण असून चालत नाही. मनी पॉवर आणि मसल पॉवर ह्या दोन्ही असेल तर तो थोडाफार आवाज करू शकतो, असा आजचा तरी माझा अनुभव आहे. संघटन शक्तीचा जो उल्लेख आपण केला, जो काळ तुम्ही बघितला आहे, ज्या काळात सामाजिक आंदोलनं व्हायचे, उठाव व्हायचे, त्याला आंदोलनं नाही म्हणता येणार, ते उठाव व्हायचे. मग अशा स्वरूपाची सामाजिक शक्ती, ते संघटन आता का होत नाही, काय फरक वाटतो तुम्हाला. याचं कारण कदाचित शहरामध्ये होत नाही. याचं कारण शहराचं जीवन जे आहे हे खूप धावपळीचं झालेलं आहे. तेवढा वेळ त्याच्याकडं नाही आणि मी एकटा काय करणार असं त्याच्या पाठीमागची भूमिका. आणि दुसरं, त्यावेळेचं सामाजिक स्थिती, त्यावेळेच्या लोकांची विचार करण्याची स्थिती आणि आजच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. मी आणि माझं वर्तुळ हे पूर्वी खूप लार्जर असायचं, सामाजिक विचार करायचा. आजचा काळातला तरुण मी आणि माझं म्हणजे माझं कुटुंब आणि मी आणि माझी बायको, त्याच्यामध्ये कदाचित काही ठिकाणी आई वडील देखील येत नाहीत, हे आपण पाहतो. आणि त्यामुळं समाजाच्या प्रश्नाचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे प्रश्न आणि ते सॉल्व करण्याची मेथड हे दोन्ही बदलत चाललेले आहे. वर्तमान आणि इतिहासाची सांगड पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणारच आहोत, पण इतिहासाचा उल्लेखच झाला आहे. जो काळ इतिहासातला राजकीय सामाजिक तुम्ही पाहिलात, काय सांगाल त्याबद्दल. मला असं वाटतं साधारणतः 3 भाग याच्यामध्ये करावेसे वाटतात. 52 ते 94 हा काळ जो होता हा काँग्रेसला पूरक असा होता. त्यामुळे त्या काळामध्ये काँग्रेसचंच प्रतिनिधित्व होतं. काँग्रेसचं डॉमिनेटिंग म्हटलं तर हरकत नाही. 94 पासून 2014पर्यंत हा प्रादेशिक पक्षांचा उदयाचा काळ होता. काही ठिकाणी प्रादेशिक पक्ष सत्तेवर पण आले.
तुम्ही जर का तामिळनाडू वगैरे या ठिकाणी पाहिलं किंवा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये देखील शिवसेनेचा उदय त्याच वेळेला झाला, राष्ट्रवादीचा उदय देखील त्याच वेळेला झाला. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा उदय, काही ठिकाणी सत्ता. आणि 2014 नंतर 2024पर्यंत म्हटलं तर भाजपा, म्हटलं तर मोदींचा करिश्मा, अशा प्रकारचं एक स्थित्यंतर 3 झाली असं ढोबळमानांनी म्हणावं असं मला वाटतं. पुन्हा एक पुणेकर म्हणून प्रश्न, जे थोडं आत्ता तुमच्या उत्तराचा एक गाभा जो मला सापडला, की थोडासा भाजपचा आणि थोडा मोदी करिश्मा हा जो काही काळ होता, पण तरीसुद्धा भाजपचा करिश्मा निर्माण होण्याकरता त्याला संघाची काहीतरी एक बैठक होती, जो काळ तुम्ही बघितलात. काय सांगाल त्याबद्दल? नाही, माझं तर व्यक्तिशमत असं आहे, संघाच्या बैठकीमुळंच भाजपची सत्ता आली. नाहीतर संघाची बैठक नसेल तर भाजपची सत्ता येणं तसं खूप अवघड आहे. त्या काळाकडून आपण थोडंसं पुढे येऊयात. आजचं प्रत्येकाचं जे वर्तुळ आहे स्वतःभोवतीचं, मी, माझं घर, माझं कुटुंब, जर प्रत्येकजण असा म्हटला की नाही मी माझ्यापुरतं बघीन, मग कुणाला वेळ आहे, मग आता शहर एवढं मोठं झालं, मग माझा वेळ जातो, मग मला इकडे वेळ नाही, तर मला वाटतं पुढच्या पिढींना ह्यातून काय त्यांना मिळणार आहे? कुठेतरी याला एक रस्ता असायला हवा, जो तुमच्यासारख्या जुन्या लोकांच्या संस्कारातून किंवा अनुभवातून जो आम्हाला शिकायला मिळेल. काय सांगाल याबद्दल? नाही, म्हणूनच काही सामाजिक संस्था, राजकारण विरहित ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत ना, त्याला सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे. सर्वच गोष्टी सरकार करेल, सर्वच गोष्टी राजकीय पक्ष करतील, कारण त्यांच्या मर्यादा आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना जर का उभ्या राहिल्या, मग ते राष्ट्रसेवा दल असो, संघ असो किंवा अनेक वेगवेगळ्या संघटना, पुण्यात तर तुम्हाला माहिती आहे अखिल भारतीय स्तरावरच्या संघटना पुण्यामध्ये भरपूर आहेत. पण तरी देखील आज पुण्याचा विचार केला ना तर काही संघटना निश्चितपणे चांगल्या काम करतात. त्याच्यामध्ये मी काही नावांचा उल्लेख करायला हरकत नाही. एक तर सजग नागरिक मंच, आमचे मित्र वेलणकर म्हणून आहेत, ते चांगलं काम करतात. अखिल भारतीय ग्राहक पंचायत म्हणून गेले अनेक वर्ष काम करते. तशा वेगवेगळ्या संघटना काम करणाऱ्या आहेत. पुणे व्यापारी महासंघ म्हणून आहे, तो पुण्याच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून करत असतो. अशा अनेक जर का संघटना तुम्ही पाहिल्या, काही वेगळ्या जैन धर्माची एक संघटना आहे किंवा निर्णय समाजाच्या संघटना आहेत, त्यांच्या प्रश्नापुरतं ते सोडवतात. पण त्या जर का सगळ्या जागृत झाल्या आणि तरुणांना जर का वेगळ्या प्रकारची दिशा दिली की सरकारवरती अवलंबून न राहता, राजकारणावरती अवलंबून न राहता आपण आपल्या प्रश्न आपण सोडूया, तर निश्चितपणे प्रश्न सुटतील असा मला आशावाद अजूनही आहे. आशावाद नक्कीच चांगल्या प्रश्न सुटतील, पण मुळात नवीन तरुणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माणच होत नाहीत अशी पण वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ पुण्याचे जे काही समस्या आहेत, वाढतं शहर, वाढतं नागरिकीकरण, वाढत्या गाड्या, म्हणून वाढतं प्रदूषण, हे जरी मान्य केलं तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आमच्या सगळ्यांचा मूलभूत प्रश्न जलप्रदूषणाचं काय. पाण्यामध्ये थेट सांडपाणी मिसळलं जातं आहे, जलपर्णीपासून सगळे प्रदूषणाचे प्रश्न वाढत आहेत, याविषयी कोणी काहीच बोलत नाही. म्हणजे नवीन तरुण वर्गाचा माझा मुद्दा हा, तरुण वर्ग जागा होऊन अशा मूलभूत प्रश्नांकडे जर पोचला तर मग त्यांच्या माध्यमातून नगरसेवक, आमदार, खासदार, मग कुठेतरी केंद्र सरकारकडून या प्रश्नांची उलथापालथ असं घडू शकतं. पण असं घडायला मुळात तरुण वर्गाची जागरूकता आणि त्यांचं खासदाराकडे असलेलं लक्ष याचा संबंध कसा लावा? मुळात काय माहिती का, तुम्ही जर का सगळा इतिहास पाहिला, स्वातंत्र्याच्या अगोदरचा आणि नंतरचा थोडा काळातला, या सगळ्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या या मध्यमवर्गीयांनी उभ्या केलेल्या आहेत चळवळी. ज्याच्याकडं काहीच नाही, रोजचा पोटाचा प्रश्न आहे, तो चळवळीमध्ये भाग घेऊ शकत नाही. आणि ज्याच्याकडं खूप आहे तो म्हणतो माझा मी सुखी आहे, त्यामुळे तो चळवळीत भाग घेत नाही. ज्याच्या पोटाला चिमटा बसतो आणि त्याला थोडीफार सामाजिक काम करण्याची आवड आहे, अशी जे मध्यमवर्गीय आहेत तेच चळवळी उभे करू शकतात. दुर्दैवाने आता काय झालं, शहराचा विचार, तुम्ही ग्रामीण भागाचा वेगळा विचार करा आणि शहराचा विचार करा. आज शहरामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या पोटालाच त्याला नोकरीच नाही, तो सामाजिक प्रश्नात लक्ष कसं घालणार. त्यातून जे तरुण आहेत, एक तिसरा वर्ग निर्माण झाला IT सेक्टरचा, की ज्याच्यामध्ये प्रचंड पैसा मिळू शकतो आणि मी आणि माझं वर्तुळ म्हणजे मी आणि माझी पत्नी किंवा माझी प्रियसी एवढाच विचार करणारे, त्या आंदोलनाचा विचार करत नाही. मग हाता राहायला जो मध्यमवर्गीय जो आहे तो या प्रश्नावरती विचार करू शकतो, पण तो किती वेळ देऊ शकतो. आज पुणे शहरामध्ये जरी नोकरी करायचं झालं तर जाण्या येण्याच्या याच्यामध्ये त्याचे साधारणतः 1 तास जायला, 1 तास यायला आणि 8 तास नोकरीचे. त्यामुळे तो इतका बांधून गेलेला आहे
आणि सामाजिक प्रश्नाच्या वेळेला त्यातून सोल्युशन सुचवण्यासाठी किंवा वेळ देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. पण असं असताना देखील काही सामाजिक कार्यकर्ते, काही संघटना निश्चितपणे काम करतात. त्याला ज्यांच्याकडे वेळ नाही आहे पण आपण शनिवार रविवार त्याला प्रोत्साहन देण्याचं काम जर का केलं, विशेषतः ज्या गृहिणी महिला आहेत त्यांनी जर का केलं तर निश्चितपणे प्रश्न सुटतील असा माझा आशा. माझा मुद्दा तोच आहे की मध्यमवर्गीयामधल्या आपण आता महिलांचा उल्लेख केलात म्हणून की जो महिला वर्ग केवळ टी व्हीच्या मालिका बघण्यामध्ये रमलेला असतो त्यांनी थोडंसं जरी या गोष्टीकडे लक्ष दिलं, ज्या महिलांचा प्रतिसाद एक गठ्ठा हळदी कुंकू समारंभाला मिळतो तेवढा प्रतिसाद जरी एखाद्या सामाजिक समस्येला मिळाला तरीसुद्धा पुणेकरांचे बरेच प्रश्न निदान चव्हाट्यावर येतील अशी एक वस्तुस्थिती आहे. हो, हे घडत नाही आहे. पण हे घडायला केव्हा तरी कुठली तरी सामाजिक संघटना उठते, कधी राष्ट्र सेवा दल असतं, कधी तुमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत असते. या माध्यमातून जेव्हा प्रश्न चव्हाट्यावर येतात मग कुठंतरी मीडियाला जाग येते. पण वस्तुस्थिती पुन्हा अशी आहे की मीडियाचा आवाज पुन्हा कुठेतरी दाबला जातो. मग हा जनतेचा आवाज खासदारांपर्यंत पोचणार कधी आणि खासदारांचा आवाज केंद्रात पोचणार कधी? आणि हा प्रश्न आता आहेच ना. त्याला यासाठीच मी सांगितलं त्याप्रमाणे राजकारण विरहित काही संघटना उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्यांनी हे काम केलं पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. म्हणून जे आत्ता 60ला आलेत, निवृत्त झालेत, त्यांनी याच्यामध्ये थोडा वेळ दिला आणि तरुणांना जर का मार्गदर्शन केलं तरी देखील काही स्वयंस्फूर्तीने उभे राहणारे तरुण आहेत आणि ते काम करत असतात. पुण्यामध्ये अशा संघटना पण आत्ता काम करतात आहेत, तेही तुम्ही पाहताय. पण त्यांची संख्या पुणे शहराच्या लोकसंख्येची जी काय आता 55 लाख आहे त्यामध्ये फारच तोकडी आहे. ती जर का वाढत गेली, विशेषतः कॉलेजचे जे तरुण आहेत, जे साधारणतः आर्ट्स, सायन्स किंवा अशा पद्धतीने काम करणारे आहेत की जे प्रॅक्टिकलला जे वेळ न देता कॉमर्सचे, विशेषतः आर्ट्सचे विद्यार्थी याच्यामध्ये वेळ देऊ शकतात. आणि पूर्वीचे जर का तुम्ही पाहिलं असेल, अगदी फर्ग्युसन कॉलेजच्या सावरकरांच्या इतिहासापासून कॉलेजच्याच तरुणांनी अनेक चळवळी उभ्या केलेल्या आहेत. तशा देखील चळवळी उभ्या राहू शकतात. त्याला नेतृत्व चांगलं पाहिजे. जर का तुम्ही पाहिलं असेल की एक काळी मृणाल गोले किंवा पुण्यामध्ये कमल पाध्ये या महिलांचं आंदोलन करत होत्या. कारण का त्या त्यांच्याकडं नेतृत्वाचे गुण होते आणि त्यांच्या बोलण्याला एक प्रकारची धार होती, कारण त्या तशा वागत होत्या. आज शब्दामध्ये बोलण्याची आणि प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये जर का लोकांना जर डिफरन्स दिसला तो लोक त्याचं नेतृत्व मान्य करत नाहीत. दुर्दैवाने आज नेतृत्वाची उणीव आहे असं मला वाटतं. तुम्ही जी नेतृत्व पाहिली इतिहासातली त्यांच्याबद्दल काय सांगाल? मी पाहिली ती नेतृत्व खूपच चांगली होती. म्हणजे मी कॉलेज जीवनात होतो त्यावेळेला मी रामभाऊ म्हाळगींचं नेतृत्व पाहिलं. मी आणीबाणीमध्ये जेलमध्ये होतो तेव्हा मला त्यावेळेचे सरसंघचालक आमचे बाळासाहेब देवरस यांचा सहवास लाभला, मोहन धारी यांचा सहवास लाभला. त्यानंतर मोहन धारी यांनी केलेलं आंदोलनही तुम्हाला माझे तरुण तुर्कांचं त्या काळात गाजलेलं. ते पुण्यामध्ये काँग्रेसचे असताना त्यांना अटक झाली, नंतर ते जनता पार्टीचे खासदार झाले, मंत्री झाले. त्यामुळे पुण्यामध्ये नेतृत्व नाही असं नाही. पुण्यामध्ये अगदी परवापर्यंत गिरीश बापट होते, ते पण नेतृत्व चांगलं करत होते. लोकांचे कदाचित मतभेद असतील, माझे पण मतभेद असतील. कलमाडींसारखा माणूस एकेकाळी त्यांनी पुण्याच्या याला दिशा देण्याचं काम केलं. नंतर त्याचं बाकीचं काय झालं त्या गोष्टी विचारा. परंतु एकेकाळी त्यांनी असा माणूस खरं तर खासदार पाहिजे की जो नगरसेवक, आमदार, त्याचप्रमाणे प्रशासक याच्याशी संवाद साधणारा आणि त्यांच्यावरती कळत नकळत वचक ठेवणार जर का खासदार असेल तर त्या शहराचं भवितव्य प्रश्न सुटायला निश्चितपणे चांगलं राहील असं मला वाटतं. पुण्याच्या खासदारांविषयीची ही प्रामाणिक म्हणा, प्रांजळ म्हणा, पण अत्यंत खरमरीत अशी अपेक्षा आहे. ह्याच्यात अवास्तव असं काही नाही. मी पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येतो की ही इतकी खरमरीत अपेक्षा असतानासुद्धा आज जे आत्ता पाठक साहेबांनी सांगितलं की मोहन धारे यांचा इतिहास असेल, मृणाल गोरेंचा इतिहास असेल, बाळासाहेब देवरसांचा इतिहास असेल, या इतिहासाला साक्षी ठेवून आजचा एकही राजकारणी त्याची मार्गक्रमणा करत नाही. मग या खासदारांकडनं आपण एवढी खरमरीत अपेक्षा करतोय, काय सांगाल? नाही, लोकप्रतिनिधींकडनं जर का अपेक्षा करायची नाही तर कोणाकडनं अपेक्षा करायची? शेवटी जर का कायद्याचं राज्य चालवायचं असेल तर कायदे करणारे आमदार आणि खासदार असतात, कारण तिथंच ते कायदे बनतात. मग ते कायदे, ते नियम हे त्या नागरिकांच्या सोयीसाठी बनवले जाण्यासाठी आवश्यक ते ज्या गोष्टी करायला पाहिजेत ते सामान्य माणूस करू शकत नाही. सामान्य माणूस फक्त मागण्या करू शकतो. पण त्याला कायदेशीर रूप देण्याचं हे जे किंवा त्याच्यासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्याचं काम
हे जे आपण प्रतिनिधी निवडून देतो तेच करतात. परंतु दुर्दैवाने सत्तेवर जो असतो त्याच्याकडे तो निधी येतो. हे आजचा आपण गेल्या 20 वर्षाचा इतिहास पाहतो. जो विरोधक असतो त्यांनी त्याच्यावरती टीका करण्याचं काम करायचं असतं आणि त्यातून त्याला दुरुस्त करण्याचं काम करायचं असतं. आणि म्हणून खऱ्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष देखील तितकाच अंकुश ठेवणारा नसेल तर राज्य हे एका बाजूला झुकतं आणि मग अराजक मानतं, असं माझं आजचं मत आहे. विरोधकांनी विरोधी खुर्चीवर खरं तर याच करता बसणं अपेक्षित असतं की केवळ विरोधाला विरोध करण्यापेक्षा कुठेतरी त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवावी. ही दुरुस्ती याकरता मला असं वाटतं की समस्त जनतेचं भलं व्हावं, कुठेतरी समाजाचं प्रबोधन व्हावं. तरीसुद्धा समाजाचे जे प्रश्न तळागाळातले शेतकऱ्यांपासून सगळे राहिलेत. काय सांगाल याबद्दल? आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा ह्या सरकारने काही वेळा प्रयत्न केला नाही असं नाही, पण त्याला योग्य दिशा देण्याचं काम विरोधी पक्षांनी जे करायला पाहिजे होतं. विशेषतः महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे आणि पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे. मोदी सरकारने जो विषय आणला होता शेतकऱ्यांचं उत्पादन मूल्य किंवा त्याला हमी भाव देण्याचं, ते कागदावर राहिलं. आता तो जर का हमी भाव दिला असता तर मोठ्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे होते आणि छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे होते. आज आपण काय करतो, हमी भाव डिक्लेअर करतो. स्वामीनाथनला आपण भारतरत्न दिलं, परंतु त्यांनी जर सांगितलं होतं की शेती मूल्य, शेतकरी जर का जगवायचा असेल किंवा शेतकरी जर का सुखी करायचा असेल तर त्याच्या श्रमाचं मूल्य त्या शेतीभावाला मिळालं पाहिजे. हमी भाव डिक्लेअर करून चालत नाही. तो जर का बाजारात मिळत नसेल तर शासनाने देण्याचं आश्वासन पाळलं पाहिजे. दुर्दैवाने कुठल्याच सरकारने आजपर्यंत ते पाळलं नाही आणि त्यामुळं हे प्रश्न निर्माण होते. तुम्ही पहा, कांद्याचा प्रश्न, 1 वर्ष कांदा मुबलक आहे म्हणून कांद्याचे भाव खाली पडतात म्हणून शेतकरी आरडाओरडा करतो. दुसऱ्या वर्षी कांदा कमी झाला म्हणून कांद्याचे भाव गगनाला भिडतात म्हणून मतदार ग्राहक राजा जागा होतो, तो आंदोलन करतो आणि म्हणून मग परत ते प्रश्न. परंतु यातून समन्वय साधायचा असेल तर कुठली शेती कोणी केली पाहिजे हे एक ठरवलं पाहिजे आणि शेतीचं किमान मूल्य जे आहे, श्रममूल्य, ते त्याचा का शेतकऱ्याला मिळालं तर तो वेगवेगळी पिकं घेईल. आज दुर्दैवाने काय झाले, आपण ऊसाच्या महाराष्ट्राचा पुरता विचार केला तर ऊसाची शेती जास्ती करतात, त्याला पाणी किती लागतं आणि त्यातून आउटपुट काय निघतो. आणि मग बाकीचे मग तूर डाळीचा भाव हा जो 80 रुपये असायला पाहिजे तो 160-170ला जातो. नागरिक हा हवाल दिला असतो, त्याला घरामध्ये जर का मुलाला वरण भात घालायचा असेल तर तूर डाळ घेणं भागच आहे. शेतीप्रधान देश असं जे आपण वर्षानुवर्ष म्हणतो आहे आपल्या देशाला, तरीसुद्धा शेतकऱ्यांकडं होणारं हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, मग त्यांच्या प्रबोधनातून असेल म्हणा, त्यांच्या या थोड्याशा शैक्षणिक पार्श्वभूमीतून असेल म्हणा, सरकारी अनास्थेतून असेल म्हणा, की एकीकडं नुसतंच ऊसाचं जास्त उत्पादन आणि कांद्याची ही अनास्था, मग आयात निर्यातीचे प्रश्न, हे सगळं गेली जवळजवळ 10 वर्षापेक्षा अधिक काळ सगळी जनता पाहते. पण मग आपण अगदी पुण्यापुरतं जरी बोलायचं म्हणलं तरीसुद्धा पुणे जिल्ह्यातले शेतकरी याही प्रश्नाने हवाल दिला आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग पुण्याच्या खासदारांनी या प्रश्नावर कुठेतरी समन्वय साधायला हवा, हे घडेल का? काय वाटतं तुम्हाला? नाही, समन्वय साधायला हवा, त्यासाठी त्याचा अभ्यास असायला हवा. मला थोडं उदाहरण द्यावंसं वाटतं. शरद जोशी हा IAS अधिकारी होता, पण त्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चांगली जाण होती आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची संघटना चांगली उभी केली. आणि शरद जोशी होईपर्यंत शेतकऱ्यांची संघटना एक दिलाने काम करत होती. दुर्दैवाने शरद जोशी गेल्यानंतर शेतकरी संघटनेमध्ये परत फाटाफूट झाली आणि प्रत्येकजण माझा झेंडा कसा रोवला जाईल, शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिले, नेतृत्वानं लढाई सुरू झाली. ते जर का शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधात जर का शरद जोशींनी ज्या पद्धतीने काम केलं तशाच पद्धतीने जर का त्यांच्या नंतरची जी पिढी आली नेतृत्व करणारी, त्यांनी जर का केले असते तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. राजकारणाच्या माणसाकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. त्यावेळेला देखील शरद जोशी राजकारण विरहित काम करायचे. त्यांना खासदारकीचं पद राज्यसभेवरती करून दिलेलं होतं. म्हणून अशा ज्या सामाजिक संघटना काम करतात त्या सर्वपक्षीय असल्या पाहिजेत किंवा पक्षविरहित असल्या पाहिजेत, तर त्याचा अंकुश शासनावर राहील आणि विरोधकांच्यावर राहील असं मला वाटतं. अंकुश जो राहतच नाही आहे, मला आता त्या पुढच्या मुद्द्यात येतो आहे की केंद्रातून येणारा, राज्य सरकारकडे येणारा किंवा तिथून महापालिकेकडे येणारा एक निधी जो शेती करता किंवा शेतीपूरक व्यवसायांकरता येतो,
हा निधी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचतो का, नसेल पोचत तर का पोचत नाही, पोचला तर किती प्रमाणात पोचतो, याचा पाठपुरावाच कोणी करत नाही. याचा कुठलाही अंकुश खासदारांकडून, आमदारांकडे आणि महापालिकेवर राहतच नाही आहे. ही परिस्थिती कुठपर्यंत चालणार आहे? आपण सगळ्या अपेक्षा व्यक्त करतो, पण ह्या परिस्थितीला काय वाटतं तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, की ह्याला कुठंतरी याचा शेवट होईल? नाही, म्हणून मी म्हणलं, जो आमचा प्रतिनिधी जाणार आहे खासदार म्हणून, त्याचा प्रशासकावर अंकुश असला पाहिजे, त्याच्याही संवाद पण असला पाहिजे. केवळ अंकुश नाही, काही गोष्टी संवादाने पण सुटतात. प्रशासकाकडनं काम करून घेणे एक कला आहे. नुसतंच प्रशासक नाही तर काही राज्याचे प्रश्न असतात त्या आमदारकांच्या पद्धतीने सोडतात, आणि काही त्या शहराचे प्रश्न असतात ते नगरसेवकांना बरोबर घेऊन सोडवायचे असतात. म्हणून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला खासदार कसा असावा, तो शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथल्या सर्व म्हणजे विरोधी पक्ष आणि त्याच्या पक्षाशी नगरसेवकांशी सुसंवाद असणारा, त्यांच्याशी मैत्री असणारा, वेळप्रसंगी त्याच्यावर अंकुश ठेवणारा. तीच गोष्ट, कारण साधारणतः एका खासदाराच्या याच्यामध्ये 6 ते 7 विधानसभाचे मतदारसंघ असतात. त्याच्याशी त्यांचा संवाद असला पाहिजे, सुसंवाद असला पाहिजे. आणि प्रशासन, शेवटी त्यांनी खूप सहकार्य केलं, पण प्रशासनाने फायलीच अडकून ठेवल्या तर काम होत नाही. ही वस्तुस्थिती आजही आपण अशा प्रकारचा जर का खासदार असाल, अशा प्रकारचे खासदार बॅरिस्टर गाडगीळ होऊन गेले, मोहन धारिया होऊन गेले, माझ्या माहितीप्रमाणे कलमाणीचा पण थोडाफार त्याच्यावरती अंकुश होता, आणि गिरीश बापट होऊन गेले. अशा प्रकारचा खासदार जर का पुण्याला मिळाला तर पुण्याचे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. पण पुण्याचे प्रश्न आता असे काही झालेले आहेत की कोणी खासदार हो तो सोडणं अवघड होईल. विशेषतः आजचा जो FSI जो पुणे शहराला मिळालेला आहे, आणि त्यामुळे जे काही टोलेजंग इमारती वाढत चाललेल्या आहेत, पुण्याचे रस्ते तेवढेच राहणार आहेत अरुंद, पुण्याचं पाणी, धरणं तेवढीच आहेत, आणि वस्ती मात्र प्रचंड वाढत चाललेली आहे. त्यामुळं आज नाही काही वर्षांनी पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेजचा प्रश्न हा मोठा होणार आहे. आणि म्हणून आजचा जो निवडून येणारा खासदार असेल कुठल्याही पक्षाचा, त्यांनी या मूलभूत गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि यासाठी पुण्याच्या मतदारांनी खासदार निवडताना त्याच्या आश्वासनावरती न पाहता आपले प्रश्न तो योग्य प्रकारे मांडेल का नाही, बेसिकली पुण्याच्या मतदारांनी आजच्या परिस्थितीत काय विचार केला पाहिजे, तर राष्ट्राचे प्रश्न काय आहेत, राज्याचे प्रश्न काय आहेत, त्याचबरोबर मी ज्या शहरामध्ये राहतो ते मला रोज भेटणारे प्रश्न आहेत, त्याला तो वाचा निश्चितपणे प्रत्येक लेवलवर, म्हणजे शहराचे प्रश्न शहराच्या लेवलवरती, राज्याचे प्रश्न राज्याच्या लेवलवरती, आणि देशाचे प्रश्न देशाच्या लेवलवरती सोडवणारा आम्हाला आणि संवाद खासदार पाहिजे. कारण मला पुणे आणि नाशिक ही रेल्वे व्हायला पाहिजे, गेले अनेक वर्ष चालू आहे. हा म्हटलं तर राज्य आणि केंद्राचा प्रश्न आहे, त्याचा संवाद साधणारा पाहिजे. पुण्यातल्या मागाशी मी प्रश्न सांगितले, पाणी, ड्रेनेज आणि रस्ते, यासाठी पुण्यातल्या नगरसेवक, राज्य सरकारकडून येणारा निधी, केंद्र सरकारकडून येणारा निधी याचा समन्वय साधणारा खासदार पाहिजे. असा सारखा खासदार मिळाला तर पुण्याला आज पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, पुणे IT क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, पुणे सांस्कृतिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. पण आता पुणेकर गुन्हेगारीचं पण क्षेत्र ओळखायला लागले. हे जर का बदलायचं असेल, गुन्हेगारी कमी करायची असेल तर बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि पुण्याची आता लोकसंख्येवरती निश्चितपणे मर्यादा आल्या पाहिजे. पुण्याची वाढ ही सेंट्रलाइज होत चाललेली आहे. शेजारी जी उपनगरे आहेत, जशी मुंबई, नवी मुंबई उजली, तसं नवं पुणे, पिंपरी चिंचवड सगळे महानगरपालिका अशा बाजूला झाल्या तर पुण्याचे प्रश्न सुटतील. पुण्याचा एक खासदार करून चालणार नाही. आता पुणे इतकं वाढलं आहे की आजूबाजूचे देखील 2 खासदार तयार होतील, इतकी पुण्याची लोकसंख्या वाढलेली आहे. पण ग्रामीण भाग आणि शहर भाग हा जो काय आता भांडण चालू आहे ते मिटलं पाहिजे, त्याचा समन्वय साधणारी सगळी टीम पाहिजे, तर हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. शेवटी फिरून आपण येतोय मतदारांच्या समस्यांपाशीच. मग त्या भविष्यातल्या असो, आत्ता जे असो, किंवा गेले 10 वर्ष रेंगाळत पडलेलं असो, मेट्रोपासून जलप्रदूषणापर्यंत सगळं काही. मतदार एका अर्थी या पुण्याचे नागरिक, हे नागरिक यांच्या स्वतःच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत, एक ग्राहक म्हणून ज्या तुमच्यापर्यंत ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून येऊन पोचतात म्हणा, किंवा एक व्यापारी म्हणून तुमच्यापर्यंत येऊन पोचतात म्हणा, या समस्यांकडे तुम्ही कसं बघताय? शेवटी याच नागरिकांना मला मतदान करायला जायचं आहे आणि माझ्यावर सत्ता, म्हणजे माझे प्रश्न केंद्रात मांडणारा कोणीतरी पाहिजे. पण मुळात तो नागरिक आहे, त्याच्या समस्यांचं काय हे आपण जरी बोललो तरीसुद्धा एक व्यापारी म्हणून त्यांची जी काही गळचेपी होती
मग वेगवेगळ्या माध्यमातून असो, मग तुमचं GST असो, इतर कर प्रणाली असो, पॅकिंग असो, MRP असो, काही प्रश्न आहेत जे व्यापारी म्हणून तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत. काय सांगाल याबद्दल? नाही, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत ना, मी खरं सांगू का, कुठलाही पक्ष आला ना की मताच्या राजकारणाच्या वेळा व्यापाऱ्यांना दोष दिला तर सामान्य माणसाची मतं मिळतात आणि म्हणून व्यापारी चोर आहेत असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांकडनं पक्षासाठी निधी पण दुसऱ्या खिशातून काढायचा, ही आजच्या सर्व पक्षांची नीती आहे असं माझं मत आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न व्यापाऱ्यांनी सोडवले तर ते प्रश्न सुटतील. याचं ज्वलंत उदाहरण पुणे शहराने LBTचं दिलेलं आहे. मी त्याच्यामध्ये सक्रिय भाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाने ज्या LBT लादला त्यावेळा टप्प्याटप्प्याने तो आणला होता. काही शहरामध्ये तो झाला, नागपूरमध्ये मंजूर झाला, सांगली, कोल्हापूर, ठाणे अशा ठिकाणी मंजूर झाला. पुण्यामध्ये जेव्हा आला तेव्हा आम्ही त्याचा अभ्यास केला आणि सांगितलं हे चुकीचं चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल समजा पुण्याने 20 दिवस पुण्यातला व्यापार बंद ठेवला होता आणि सरकारला जाग आणली. विरोधी पक्षाला देखील हा विषय पटला. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा LBTचा प्रश्न सोडू. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांना देखील हा प्रश्न पटत होता. परंतु शेवटी त्यांच्या पक्षाचं एक धोरण होतं, त्यामुळे हा प्रश्न विरोधी पक्षानंतर आल्यानंतर सुटला. परंतु रस्त्यावरती व्यापारी आल्यानंतरच त्या प्रश्नाला जाग आली. त्यावेळेला कुठलाही राजकीय पक्ष व्यापाऱ्यांची बाजू घेण्यासाठी रस्त्यावरती पूर्णपणे आला नाही. व्यापाऱ्यांनी 20 दिवस बंद ठेवलं, त्यावेळेला उलटं विरोधी पक्षातले लोकांनी व्यापार हे करताय त्यांच्यावरती कारवाई करा असे म्हणणारे होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रश्न जर का व्यापारी एकत्र आले तरच सुटतील. शेवटी व्यापारी हा त्या एका विशिष्ट गोष्टीचा व्यापार करणार आहे. शेवटी तो पण एका विशिष्ट बाकीच्या गोष्टीसाठी ग्राहकच आहे. म्हणून मी व्यापाऱ्याला पहिल्यांदा ग्राहक मानतो आणि नंतर तो व्यापारी एका विशिष्ट गोष्टीचा व्यापार करणार. म्हणून ग्राहक आणि व्यापारी एकत्र आले तर हे प्रश्न सुटू शकतात. यांचा दबाव गट तयार झाला तर शासनाला झुकावं लागेल असं मला वाटतं. दुर्दैवाने आपण ग्राहकाला ग्राहक राजा म्हणतो, मतदाराला मतदार राजा म्हणतो. तर किती दिवस? निवडणुकीच्या अगोदर 15 दिवस तो राजा मतदानाचं मत टाकेपर्यंत असतो. नंतर 5 वर्ष तुम्ही हसला, तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. तुमच्या अलीकडच्या मुद्द्याकडे आपण त्या मुद्द्यावर जाणारच आहोत. थोडंसं मी पुन्हा अलीकडे येतो. LBTचा आता आपण उल्लेख केला. LBT सारख्या अवास्तव योजना की ज्या पुण्यातल्या रस्त्यांचा विचार न करता लादल्या गेल्या, करण्याचा प्रयत्न झाला असं आपण म्हणूयात. मुळात ह्या योजना ज्यावेळी केंद्रातून राज्याकडं त्याचे प्रस्ताव येतात, त्या मान्य होतात, एक तर त्याचा अभ्यास तेव्हाच होत नाही का, पहिली गोष्ट. आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा त्या योजना फलद्रूप होत नाही असं दिसतं तेव्हा पुन्हा नागरिकांनाच रस्त्यावरून आंदोलन का करावं लागतं? ह्याची जाग या लोकांना अगोदरच का येत नाही? नाही, अगोदर येते, नाही येतं नाही, पण काही गोष्टीच्या मुळातच त्या फटी ठेवल्या जातात. आणि आता तुम्हाला सांगू, LBT संपला, वॅट संपला, आता GST आला. GSTमधला सर्वात व्यापाऱ्यांना मोठा प्रश्न आहे तो तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. तुम्ही व्यापारी आहात, मी पण व्यापारी आहे. तुम्ही माझ्याकडनं काही गोष्टी खरेदी केल्या आणि मी तुम्हाला GSTचं बिल दिलं आणि तुम्ही मला GSTचं बिलाचा चेक दिला, म्हणजे GST तुम्ही मला दिला, पण मी तो GST भरला नाही तर गुन्हेगार कोण? मी नाही, तुम्ही. असा आजचा नियम आहे. 16/2 आणि 16/3 GSTचा सेट ऑफ तुम्ही घेता, पण मी जर का भरला नाही तर मला शिक्षा करण्याची ऐवजी तुम्हाला शिक्षा होती, असा आजचा कायदा आहे. याच्यासाठी व्यापारी एकत्र आलेले आहेत. परंतु असे कलकत्ता हायकोर्टाचं बेंच बसलं आणि त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतली, पण अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाचा त्याचा निर्णय होत नाही. आणि GSTचे अधिकारी म्हणतात कायदा काय सांगतो एवढंच आम्ही पाहतो, तुमचा नियम आम्हाला माहीत नाही. तुम्ही सेट ऑफ घेतला, त्यांनी त्याचा भरलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही सेट ऑफ घेतला, तुम्हाला दंड. अशा केसेस आत्ता महाराष्ट्रामध्ये खूप सुरू झालेल्या आहेत. पण व्यापारी तो प्रश्न तेवढा ज्वलंत आज वाटत नाही. व्यापारीला त्याला वेळ नाही. जसं LBTचं आंदोलन पेटलं तसंच काही वर्षामध्ये किंवा काही दिवसात निवडणुकानंतर GSTच्या या प्रश्नाला वाचा फुटलीच पाहिजे असं आमचं मत. या प्रश्नाच्या पुढच्या बाजूकडे येतोय. जो GST नागरिकांच्या खिशातून घेतला, तो ग्राहकांच्या, त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोचतच नाही आहेत. मग ही जागरूकता व्यापाऱ्यांच्या माध्यमातून का होईना नागरिकांपर्यंत व्हायची काय शक्यता आहे का? निश्चितपणे आहे.
परंतु त्यासाठी व्यापाऱ्यांनी वेळ काढला पाहिजे. त्यात परत 3 प्रकारचे व्यापार. एक जो रोजचा रोज ज्याला जनरल ट्रेड म्हणतात, त्याला त्याचा सकाळी तो 7 वाजता व्यापार सुरू करतो, रात्री 10पर्यंत, त्याला यातलं कळत पण नाही, तो कदाचित बिलं देतच नाही किंवा तो त्या लिमिटमध्ये पण नसतो, त्यामुळे त्याला GST नाही. जो मध्यम व्यापारी आहे त्याला याचे सगळे प्रश्न आहेत. जो मोठा व्यापारी आहे त्याच्याकडे तर कशाप्रकारे दुर्लक्ष करायचं त्याचे सगळे त्याच्याला नियम माहिती असतात. शेवटी जे छोटे नाही तर मध्यम व्यापारी आहेत त्यांना भेडसावणारा हा प्रश्न आहे. अजून त्याची जोपर्यंत नोटिसा येत नाहीत आणि त्याच्या दुकानाला ताळा लागत नाही तोपर्यंत तो जागृत होत नाही. ज्यावेळेला त्याच्या गळ्याशी येईल त्यावेळा LBT सारखाच प्रश्न व्यापाऱ्यांना निश्चितपणे भेडसावणार. आज देखील हा प्रश्न आहे. GSTचे कन्सल्टंट हा प्रश्न मांडतात, परंतु अधिकारी म्हणतात तुम्ही कन्सल्टंट आहात, ज्याचा प्रश्न आहे तो आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आम्ही यात लक्ष घालणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कसंही केलं तरीसुद्धा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून का होईना किंवा व्यापाऱ्यांच्या नाईलाजातून म्हणू आपण हवं तर हा प्रश्न थेट ग्राहकांपर्यंत जाऊन पोहोचतोच आहे. ही जनजागृती होईल तेव्हा होईल, पण ही जनजागृती होण्याकरता तुमचा आमचा आवाज केंद्रात उठवण्याकरता आपला खासदारही तेवढाच सक्षम असायला हवा. आपण मगासपासून पुन्हा त्याच मुद्द्यावर बोलतो आहे आणि या शेवटच्या क्षणाला येतो आहे की ग्राहकांकडून अर्थात नागरिकांकडून अर्थात मतदारांकडून काय अपेक्षा व्यक्त कराव्यात. ह्या शेवटच्या प्रश्नावर जाण्यापूर्वी पाठक साहेब पुन्हा एक प्रश्न जो अंतरीचा आहे. भरडला जाणारा ग्राहक वर्ग, आमचा नागरिक, याच्यामधला व्यापारी वर्ग यांना संज्ञान करण्याकरता एक जागरूक जबाबदार नागरिक म्हणून एका जागरूक जबाबदार राजकीय उमेदवाराला काय संदेश देईल? मी एवढाच संदेश देईल की त्यांनी जागरूक ग्राहक पहिल्यांदा आपण आहोत ह्या समजुतीने आपल्याची जी भूमिका आहे तीच मतदारांची भूमिका आहे आणि मी त्यांचा प्रतिनिधी आहे. मी ज्या पक्षाचा प्रतिनिधी जसा म्हणून येतो त्याच्या अगोदर मी मतदारांचा प्रतिनिधी आहे, ग्राहकांचा प्रतिनिधी, अशी जर का भूमिका घेतली तर कदाचित त्याला त्या पक्षाच्या भूमिकेविरुद्ध देखील लढावं लागेल. अशी तयारी जर का असेल तर हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. आमच्या मतदारांना काय सांगाल? मी मतदारांना एवढंच सांगेन की तुम्ही त्या क्षणाचे राजे आहात. ज्या दिवशी मतदार तुम्ही करणार आहात तोपर्यंत तुम्हाला मतदार राजा म्हणून आता येणाऱ्या पुण्यापुरतं बोलायचं झालं तर 13 मेपर्यंत तुमचं स्वागत केलं जाईल. पण 13 मेपर्यंत स्वागत करत असताना तुम्ही त्यांच्या भूलथापाला बघू नका. त्यांचे जे काही बोर्ड्स बॅनर्स लागतील, TV वरती निरनिराळ्या मीडियाच्या मार्फत जो प्रचार होईल त्याच्यावरती अंधविश्वास न ठेवता तुमचे खरेच प्रश्न काय आहेत आणि तो कोण सोडवणार आहे याच्या अंतर्मनाला विचारा आणि अंतर्मनाला विचारून बाहेरच्या प्रचाराचा तुमच्या मनावरती परिणाम न होता योग्य माणसाला निवडून द्या की जो पुढचे 5 वर्ष तुमचं चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करतील. जागरूकपणे मतदान केलं तरच हा प्रश्न सुटणार आहे. आणि मी केवळ मतदान केले माझ्या एकट्या मताने काय होणार आहे? ओळीने 3 दिवस सुट्टी आली आहे, मी आता कुटुंबाबरोबर प्रवासाला जातो, जरा थोडी ट्रिप करतो, हाही विचार सोडून द्या. 100% मतदान करा, योग्य मतदाराला करा. पुढची 5 वर्ष तुम्हाला जर का व्यवस्थित राजकारण चालवायचं असेल, शहराचं राजकारण, शहराची संस्कृती जपायची असेल तर असा जपणारा जो कोण 3-4 प्रतिनिधी चांगला असेल त्यातल्या त्यात त्याला मतदान करा असं मला वाटतं. आजच्या या आपल्या चर्चेच्या अंतिम पायरीवर आपण उभे आहोत. पण या अंतिम पायरीवर देखील एक अखेरचा प्रश्न पाठक साहेबांना. ह्या सगळ्या व्यथा, तळमळ म्हणा किंवा कळकळ म्हणा पुणेकरांच्या मतदारांच्या, ह्या आता हळूहळू पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून चौकाचौकात दिसू लागल्या. काय सांगाल? ह्या पाट्या लावल्यात ना, ह्या सगळ्या परत राजकीय पाट्या आहेत. तुम्ही कालचंच किंवा TV वरची बातमी मीडियामध्ये वाचली असेल की आता शिवतारे उभे होते निवडणुकीला आणि मग त्यांनी पहिल्यांदा खूप मीडियामध्ये हे केलं, मी उभा राहणार, माझा ज्वलंत प्रश्न आहे, अमुक आहे प्रश्न आहे, आणि त्यांनी का माघार घेतली माहीत नाही. पण एका जागरूक मतदारांनी त्याला एक मोठं पत्र लिहिलं, आज जे सर्वत्र मीडियावरती आहे. तशाच प्रकारच्या अशा पाट्या आहेत. विरोधी पक्षातला जो कोण असतो तो त्याचा उपयोग करून घेत असतो. खरा मतदार आहे तो पाट्या लावणार नाही. तो खरं मतदार मतदानाच्या दिवशी 13 मेच्या दिवशी योग्य त्या पद्धतीने मतं टाकेल तरच नुसता पाट्या लावून उपयोग होणार नाही असं मला वाटतं. वा.
शेवटी अंतिम क्षणाची जबाबदारी ही मतदार राजा तुझ्याच हातात आहे, अर्थात तुम्हा आम्हा नागरिकांच्याच हातात आहे. ह्या सगळ्या आता ह्या चर्चेला खरमरीत म्हणण्यात काहीच अर्थ नाही. खरोखर अत्यंत प्रांजळपणे एक जबाबदार नागरिक म्हणून आणि मला सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की पाठक साहेबांनी कुठेही त्यांचं ग्राहक मंचाचं अध्यक्षपद किंवा ग्राहक पेठेचा हे पूर्णतः डोक्यातून बाजूला ठेवून खरोखर एक सर्वसामान्य पुणेकर नागरिक म्हणून आपल्या भेटीला आज त्यांनी वेळ दिला. पाठक साहेब मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. पुणेकरांचे प्रश्न तुम्ही असेच उत्तराउत्तर मांडत जावेत. अशा प्रकारे जर का मीडिया पुणे शहराला लाभला तर पुण्याचे प्रश्न मीडियाचा दबाव म्हणून निश्चितपणे सुटतील असं मला वाटतं. धन्यवाद.